आज मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर रितू तावडे मॅडम यांनी मुंबई शहरामध्ये असणारे बांगलादेशी फेरीवाले आहेत यांच्यावरती कारवाई करण्यासाठी त्यांनी त्याचं नियोजन करण्यासाठी आज मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये मीटिंग आयोजित केली आहे। या मीटिंगला मुंबई शहराचे पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत। तसेच मुंबई महानगरपालिकेचे देखील अतिरिक्त आयुक्त या बैठकीला उपस्थित राहतील, संबंधित अधिकारी उपस्थित राहतील आणि उपमहापौर या नात्याने मी आणि किरीट सोमय्या या भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, ते देखील या मीटिंगला उपस्थित राहणार आहेत। शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचा हा प्रमुख मुद्दा असल्याकारणाने हा प्रथम मुद्दा महापौर ताईंनी घेतलेला आहे आणि त्याचं आजच्या बैठकीमध्ये नियोजन होईल आणि त्यानंतर पुढे कशी कारवाई करायची याच्यासाठी प्रयत्न केला जाईल। नाही, या 10 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती। 10 वर्ष म्हणजे ही 4 साल आणि 9 वर्ष म्हणजे 2017 ते 22 या कालावधीमध्ये शिवसेना, अखंड शिवसेनेची सत्ता होती आणि भारतीय जनता पार्टी फक्त पाठिंबा देऊन पारेकराच्या भूमिकेमध्ये होती आणि त्यावेळेला ह्या मागच्या 5 वर्षामध्ये हा मुद्दा आला नाही, त्यामुळे या विषयावरती पुढची चर्चा झाली नाही। त्यानंतर 4 वर्ष प्रशासक म्हणून या मुंबई शहरावरती काम चालू होतं आणि 9 वर्षानंतर आता ही निवडणूक होते आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने हा मुद्दा अतिशय प्रतिष्ठेचा केलेला आहे। मुंबई शहरामध्ये जे बांगलादेशी घुसखोर आलेले आहेत आणि त्यांनी आपला व्यापार उद्यम वाढवण्याच्या दृष्टीने अनधिकृतपणाने फेरीवाले म्हणून या ठिकाणी व्यापार करत आहेत, त्यांच्यावरती कारवाई करण्याचं धोरण महायुती म्हणून आम्ही केलेलं आहे आणि त्याची आज अंमलबजावणी करण्यासाठी पहिली बैठक आहे।